जर ती धान्य मुठीत आला असतं शेतकऱ्याची लहान मुलं त्यांचे कुटुंब चांगलं चाललं असतं. पण आज जो निसर्ग आपल्यावर बरसतोय, कारण आज सगळ्या शेतातून पाणी वाहतंय, एकरी कमीत कमी 60,000 रुपये दिले पाहिजे. हे संकट हे मोठं डोंगरा एवढं आहे. त्याला सध्या त्यांनी कष्टानं पेरलेलं त्याला काढता येईना. त्याला उद्याच्या कोणत्या पेरणी करायच्या आहेत त्या पेरणी करता येईना. त्यांनी पेरून ठेवलेलं जे आहे त्याच्यासाठी नांगरलेलं आहे. उधारीनं नांगरलंय, उधारीनं पेरलंय, खतं आणलेले, कुणाकडून तरी कर्ज काढलंय, ते त्याला हे पीक काढल्यावर द्यायचं असतं. बँकेच्या कर्जाचा हप्ता असतो. या सर्व अडचणी आज या शेतकरी राजापुढे आहेत आणि मोठा संकटात आहे. तो अन्नदाता संकटात असल्यामुळं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी आंदोलन सुरू केलेले आहेत आणि शेतकऱ्याला न्याय मिळावा, या राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मागणी आहे. शासनानं या ठिकाणी या मागणीचा पाठपुरावा करावा, योग्य त्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करावा आणि आपल्या अन्नदात्याला शेतकऱ्याला न्याय द्यावा अशी रास्त मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आहे. या ठिकाणी मी सांगू इच्छितो, पंचायत समितीमध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनेमधून विहिरी दिलेल्या आहेत. त्या विहिरी आर्थिक व्यवहार झाल्यानंतर दिलेल्या आहेत. शेतकऱ्याने जर पैसे दिले असतील तरच तो संबंधित कर्मचारी त्या विहिरी देत आहे. मागल त्याला विहीर ही योजनेचं नाव फक्त म्हणायपुरतं आहे. जो 50,000 रुपये देईल, 20,000 रुपये देईल